गावकडचा ढाचा असतो ना, तो आम्ही जगायला सुरुवात केली. छोटं गाव असल्यामुळं ग्रामीणतल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी, प्रत्येक भागातील प्रत्येक घरातील ॲक्टिव्हिटी म्हणजे सोशल लाईफ खूप चांगलं झालं रॅदर दॅन मुंबईपेक्षा. खरं तर सायन्सला जाता आलं हे आमच्या म्हणजे रयत शिक्षण संस्थेची तिथं असणारी जी फॅसिलिटी होती त्याच्यामुळेच मला तिथे ॲडमिशन घेता आलं. नाही तर मग तालुक्याच्या ठिकाणी मग कॉलेजला जाणं वगैरे या गोष्टी व्हायच्या. डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात अगोदर जॉईनिंग माझं झालं. क्या बात आहे. मास्टर्समध्ये किंवा ह्या मॅनेजमेंटमध्ये ठरवलं की आपण ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जायचं आणि सडनली नॉन ॲग्रिकल्चरमध्ये गेल्यानंतर मग मी ती फारच म्हणजे गमतीची गोष्ट आहे की एका दिवसातच मी रिझाईन केलं. कुटुंबाकडून सपोर्ट मिळाला. तो सपोर्ट म्हणजे की तुम्ही स्ट्रगल करताय तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत वगैरे, तर तो फार गरजेचा असतो. मला व्यवसायामध्ये जायचं आहे हे खुणपाट त्याची खुणगाठ तुम्ही बांधलेली होती. जॉब हा एक टेम्पररी पार्ट आहे. राईट टाईमला आपल्याला तिकडं जायचं आहे. तिथं एक ठरवलं की आपण डिपेंडन्सीचा बिझनेस नाही करायचा. ज्यावेळेस आम्ही टेक्निकल मॉडेलला गेलो ना, तर आम्हाला फार बेसिक गोष्टी कळाल्या. म्हणजे टेक्नॉलॉजी बरोबर मॅनेजमेंट सपोर्ट जो आहे ना, तो फार्मरला ॲक्च्युली खऱ्या अर्थानं गरजेचा आहे. त्यांचा सगळा डेटा घेऊन त्यांच्या सर्व्हिसेस स्टँडर्डाईज करायचे आणि त्यांच्या सर्व्हिसेस आमच्या प्लॅटफॉर्मवरून शेतकऱ्यांसाठी सगळ्या सर्व्हिसेसचा ॲक्सेस आम्ही त्यांना द्यायचो. म्हणजे एका क्लिकवर तुम्ही शेतीतली कुठली पण सर्व्हिस बुक करू शकाल. इन्क्युबेशन सेंटरमध्ये आल्यानंतर मग खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मेंटरिंग सपोर्ट पण मिळाला आणि खूप चांगला स्पेस, इथला कोवर्किंग खूपच चांगला आम्हाला मिळाला. त्याच्यामध्ये मुलं इंटर्नशिपसाठी आम्हाला मिळाली. रयत शिक्षण संस्थेची CIII केंद्रामध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. आजचे आपले जे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत, पण थेट त्यांच्याकडूनच आपण हा त्यांचा जो प्रवास आहे स्टार्टअप संदर्भातला तो जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. नमस्कार शरदजी, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बालपण कुठं झालं आणि त्या बालपणाशी निगडीत तुमचे बरे वाईट अनुभव आणि गमती जमती ह्या आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडतील. माझा जन्म मुंबईचा आणि माझं प्राथमिक शिक्षण पण मुंबईत झालं. माझे वडील मुंबईमध्ये बेस्टमध्ये जॉबला होते आणि मी माझे आई वडील आणि माझी 3 बहिणी असं आमचं कुटुंब मुंबईमध्येच होतं. माझं प्राथमिक शिक्षण तिथंच झालं. पण काही कारणास्तव आम्ही माझ्या 5वीच्या शिक्षणानंतर आम्ही गावी स्थलांतरित झालो. गोडशेवाडी माझं गाव आहे, त्या ठिकाणी आम्ही स्थायिक झालो नंतर माझ्या गावी. मग त्यामध्ये पशुपालन, शेती आणि मग छोटं गाव होतं त्यामुळं एक ग्रामीण भागातील जो गावकडचा ढाचा असतो ना, तो आम्ही जगायला सुरुवात केली. छोटं गाव असल्यामुळं ग्रामीणतल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी, प्रत्येक भागातील प्रत्येक घरातील ॲक्टिव्हिटी म्हणजे सोशल लाईफ खूप चांगलं झालं रॅदर दॅन मुंबईपेक्षा. तर तो मला खूप फायदा झाला 10वीपर्यंतच्या माझ्या याच्यामध्ये की मी फार सोशल ॲप्रोच खूपच चांगला बिल्ड झाला त्याच्यामध्ये. ही जर्नी अशीच मग 12वीपर्यंत आम्ही जनरली 10वी-12वीपर्यंत फारच मजेत आमचे दिवस ते गेले होते. म्हणजे आईच्या बरोबरीनं आम्ही शेती केली. मग त्यामध्ये घरी असणारी जनावरं असतील, गायी आहेत, म्हशी आहेत, त्या शनिवार रविवारी चारायला न्यायच्या. बाकीच्या दिवशी मग आमच्याकडं थोडं कोरडवाहू शेती आहे, पण तरी पण 2 पिकं निघायची. त्यामध्ये मग त्याला भिजवणं, काढणी, पेरणी वगैरे ह्या गोष्टी मध्ये सक्रिय सहभाग होता. आमचं जे गाव आहे ना गोडशेवाडी, तर ते गाव अशा एक खेड म्हणजे एका साईडला रिमोट एरियामध्ये गाव आहे आणि तिथून साधारण 5 किलोमीटर अंतरावर माझी महिमानगड म्हणून शाळा आहे. रयत शिक्षण संस्थेमध्येच मी प्रवेश घेतला इथं आल्यानंतर. आणि त्या 5 किलोमीटरमध्ये मग सायकलवर जाणं, चालत जाणं, त्या भागात सगळीच मुलं 4-5 किलोमीटर अंतरावरून त्या शाळेमध्ये यायची. तर 12वीपर्यंतचा प्रवास हा म्हणजे घरून महिमानगडच्या शाळेत जाऊन येऊन करणं. आणि मग तिथं गेल्यानंतर काय झालं की त्या महिमानगडमध्ये अजून 10 गावची लोकं यायची. म्हणजे वर्गात 10 गावची मुलं असायची पंचक्रोशीतील. तर ती फॅसिलिटी आम्हाला 12वीपर्यंत होती. आमच्याकडे सुदैवानं रयत शिक्षण संस्थेचं 11वी-12वीचं सायन्स कॉलेज पण होतं. त्याच्यामुळं मला खरं तर सायन्सला जाता आलं हे आमच्या म्हणजे रयत शिक्षण संस्थेची तिथं असणारी जी फॅसिलिटी होती त्याच्यामुळेच मला तिथे ॲडमिशन घेता आलं. नाही तर मग तालुक्याच्या ठिकाणी मग कॉलेजला जाणं वगैरे या गोष्टी व्हायच्या. आणि त्याच्यानंतर मग दहिवडी म्हणून एक तालुक्याचं ठिकाण आहे आमचं मान तालुक्यामध्ये. तर त्या दहिवडीमध्ये मग संस्थेचंच आहे सिनियर कॉलेज. मग आमच्याकडे कसं ही नॅचरल प्रोसेस आहे की तुम्ही महिमानगडच्या शाळेतून ऑटोमॅटिक दहिवडीच्या शाळेमध्ये तुम्ही म्हणजे ते नॅचरल आहे की तिथं गेल्यानंतर तुम्ही म्हणजे आम्ही ज्या वेळेस ग्रॅज्युएशन झालो त्यावेळेस नॅचरल प्रोसेस तुम्ही 12वी नंतर ग्रॅज्युएशन करा. बाकीच्या कोर्सेसला तेवढी प्रायोरिटी नसायची किंवा तेवढी माहिती पण नव्हतं मार्गदर्शन वगैरे.
मग माझं सायन्स झाल्यामुळं मला लाईफ सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करता आलं. मग तुमचं पदवीचं वनस्पतीशास्त्रामध्ये लाईफ सायन्सेसमध्ये BSc झाल्यावरती पदव्युत्तर शिक्षणासाठी तुम्हाला दहिवडी सोडायला लागलं का तिथंच होतं पुढचं शिक्षण? नाही, आम्हाला तिथं फॅसिलिटी नाही आहे आपल्या याच्यामध्ये. मला वाटतं त्यावेळेस साताऱ्यात पण कुठं मास्टर नव्हतं. अच्छा. मग त्याच्यानंतर घरच्यांची इच्छा, म्हणजे माझी इच्छा होती पण घरच्यांकडून पण होतं की आपण पुढं उच्च शिक्षण करूया. मग त्यावेळेस एकतर मास्टर करा किंवा मॅनेजमेंटमध्ये पण त्यावेळेस MBA वगैरे नुकतंच आलं होतं त्या कॉलेजेस वगैरे. तर माझा विचार होता की एकतर मास्टरला जाऊया इन लाईफ सायन्समधला कुठला पण सब्जेक्ट असं किंवा रिलेटेड टू लाईफ सायन्स, आणि दुसरं होतं मॅनेजमेंटचा MBAचा. ओके. आणि मग MBAला पण मिळालं ॲडमिशन त्यावेळेस कोल्हापूरला, आणि MScला पण मिळालं. पण MBAच्या फीज वगैरे जरा जास्त होत्या, पण क्रेज होती मॅनेजमेंट वगैरे, MBAची क्रेज होती. पण सेम टाईमला मला ॲग्रोकेमिकल पेस्ट मॅनेजमेंट नावाचा एक MScला एक सब्जेक्ट आहे, तो मला सब्जेक्ट मिळाला. आणि मग कुठंतरी हे रुरल ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड, त्यातला थोडा अनुभव आणि त्याच्यानंतर मग हा सब्जेक्ट मिळतो म्हटल्यावर मग मी तो स्किप केला. असंही तो थोडासा कॉस्टली होता, म्हणजे परवडणारा नव्हता. माझं MSc इन ॲग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट हा एक अप्लाइड सब्जेक्ट आहे, जो दिल्लीमध्ये एक आहे, दिल्ली युनिव्हर्सिटीला, आणि एक आहे कोल्हापूर युनिव्हर्सिटीला. म्हणजे भारतात फक्त दोन विद्यापीठ, आणि तो थोडासा कमी हायलाइट झाला होता तो सब्जेक्ट. कारण ॲग्रिकल्चरला आपल्याकडे खूप MSc ॲग्रीला जरा वेगळं वेटेज आहे ना आपल्याकडे. तर तो असा सब्जेक्ट होता की ज्याच्यामध्ये खूप सारे व्हर्टिकल्स ॲग्रिकल्चरच्या शिकवले जायचे. ॲग्रोकेमिकल्स होतं, त्यामध्ये लाईफ सायन्स होतं, बायोटेक्नॉलॉजी होतं, मायक्रोबायोलॉजी होतं, झूलॉजी होतं, हे सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. आणि खूपच चांगला, म्हणजे मला जर जास्त ॲग्रिकल्चरमध्ये जर काही फायदा झाला असेल व्यवसायाच्या निमित्तानं, तर हा कोर्स हा एक टर्निंग पॉईंट होता. कारण मी आत्तापर्यंत ना, म्हणजे शेतीमधले मला प्रॉब्लेम माहीत होते, राईट, शेतीमधले प्रॉब्लेम माहीत होते, पण त्याचे सोल्युशन्स मला ह्या मास्टर्समध्ये शिकता आले. अच्छा. हे मास्टर्स करताना मला कळालं की ॲग्रिकल्चरमध्ये सोल्युशन्स काय आहे. लास्ट सेमिस्टरमध्ये ना विद्यापीठामध्ये एक कोर्स होता, एक इकॉनॉमिक डिपार्टमेंटला. आता आमचा डिप्लोमा इन बिझनेस एंटरप्रेन्योरशिप, जे व्यावसायिकतेच्या निमित्ताने तो कोर्स होता. त्या डिप्लोमा इन बिझनेस एंटरप्रेन्योरशिप नावाचा तो EDI, म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आहे याला गुजरातला, ते त्यांच्यामार्फत तो ऑपरेट होत होता, तिथं कंडक्ट व्हायचा. तर त्या कोर्सला ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतलं आणि तिथं जे काही सिरियल त्यांचे सेशन सुरू झाले, त्याच्यानंतर मला, म्हणजे आत्ताच MBA म्हणू आपण, बरोबर, तर मला जे MBA माझं राहिलं होतं, तर त्यातला एक पार्ट डिप्लोमाच्या स्वरूपात तिथं झाला. आणि तिथं मला खरं माझे जे एंटरप्रेन्योरशिप स्किल्स असतील ना, त्या कुठंतरी थोडंसं त्या खुणवू लागल्या, नर्चर झाल्या, आणि की आपण हा एक डोमेन आहे किंवा हे व्हर्टिकल आहे जॉबला पर्याय म्हणून. आणि मग हे सगळं सोशल लाईफ, ॲग्रिकल्चर, थोडं टेक्निकल नॉलेज, आणि ह्यातून मग थोडं कदाचित संकल्पना हा, पण ते सीड लेवलला होतं. पण मग एक ऑप्शन, स्ट्रॉंग ऑप्शन जॉबसाठी काय असेल, तर मग व्यवसाय असू शकतो का, हे थोडंसं सुरू झाला. मग ते त्या कोर्समधून कदाचित त्या गोष्टी जास्त, सरांशी इंटरॅक्शन असेल, काही स्पीकर येणं, वेगवेगळे रोड मॉडेल्स असतात बिझनेसमधले, त्यांचे काही हे ऐकणं, हे गोष्टी तिथं व्हायच्या नॅचरली, म्हणजे त्या कोर्सच्या निमित्तानं. तर हा थोडा टर्न असेल असं मला आत्तापर्यंत ह्याच्यामध्ये वाटतं, की टेक्निकल नॉलेज बरोबर हे मॅनेजमेंटचं नॉलेज जिथं घेतलं, आणि कदाचित करिअरसाठी तो मायनस पॉईंट असेल की तुमची करिअरची गाडी चालली आणि तुम्हाला हा एक बायपास मिळाला आता दुसऱ्या मार्गाला जायला, जो बऱ्याच लोकांना, घरच्यांना ह्यांना थोडा अनपेक्षित होता असं. आणि मग त्या दरम्यान तुम्हाला काही नोकरी वगैरे काही इमिजिएटली त्या कोर्स केल्यावरती काही प्रयत्न केलात मिळवायचा का? पासआउट झाल्यानंतर डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात अगोदर जॉईनिंग माझं झालं. क्या बात आहे. आमच्या डिपार्टमेंटला त्यावेळेस कॅम्पस नव्हता आला, तर ऑफ कॅम्पस झालं. आणि माझं पेस्ट कंट्रोल ऑफ इंडिया म्हणून PCI मध्ये माझं सिलेक्शन झालं. त्यावेळेस इंटरव्ह्यू होते, मुंबईला गेलो आणि माझं सिलेक्शन त्यामध्ये सिलेक्ट झालो. आणि अलिबागची ब्रांच मिळाली, जी मुंबईपासून थोडं लांब होतं, आणि त्याच्यामध्ये पण मला नॉन ॲग्रिकल्चर डोमेन मिळाला. म्हणजे पेस्ट कंट्रोल ऑफ इंडियाचे बरेच 2-3 व्हर्टिकल्स होते, त्यातलं नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे रेसिडेन्शियल पेस्ट कंट्रोल असतं ना, म्हणजे ॲग्रिकल्चर पेस्ट कंट्रोल वेगळं आणि रेसिडेन्शियल पेस्ट कंट्रोल वेगळं, जसं इंडस्ट्रीज आहे, हाऊस होल्ड आहेत वगैरे असं. मग मला त्या व्हर्टिकलला त्यावेळेस त्यांनी मला पहिल्या दिवशीच शिफ्ट केलं की तुला हे व्हर्टिकल बघायचं आहे. आणि ते कुठंतरी माझ्यासाठी म्हणजे ॲक्सेप्ट करायला थोडं जड होतं, की जर आपण आत्तापर्यंतच्या ह्या
मास्टर्समध्ये किंवा ह्या मॅनेजमेंटमध्ये ठरवलं की आपण ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जायचं आणि सडनली नॉन ॲग्रिकल्चरमध्ये गेल्यानंतर मग मी ती फारच म्हणजे गमतीची गोष्ट आहे की एका दिवसातच मी रिझाईन केलं होतं. काय बोलतो? पहिल्या दिवशीच माझ्या फार अवघड कॉल होता तो माझ्यासाठी किंवा यासाठी. मग ते केल्यानंतर साधारण परत दुसरी नोकरी पकडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली? अच्छा. सडनली पुण्या कनेक्ट झालो होतं, अलिबाग सोडून पुण्यात आलो मी. आणि पुण्यामध्ये मग आपल्या व्हर्टिकलमध्ये कुठे जॉब आहेत वगैरे ह्या गोष्टी सगळ्या मी करत होतो. आणि मग लगेच मला काही दिवसानंतर मला एक BSF म्हणून एक जर्मन कंपनी आहे, तिची एक सिस्टर कंपनी होती जी रिसर्चवर काम करायची. तर त्या कंपनीमध्ये मला ट्रेनिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून मी टेक्निकल डिव्हिजनला मला जॉईनिंग झालं. आणि तिथं मग मी जनरली 1 वर्ष त्या प्रोजेक्टवर होतो मी. ते एक सिजनल प्रोजेक्ट करायचे आणि त्याच्यामधून मला मग फार्म मॅनेजमेंट काय आहे, मग तो कसं तो वर्ल्ड वाईड ग्रुप आहे BSF वगैरे. आणि मग ते थोडं कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करताना किंवा प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करताना ह्या भागातील मग मेजर क्रॉप कुठले आहेत, मग जसं काही साऊथला आसामला चहाचे मळे आहेत, अशा रिजन वाईज मग मोठे फार्म हे मॅनेज कसे होतात. मग आम्हाला काय व्हायचं की फॉरेन एक्सपर्टीज किंवा फॉरेन जी लोक यायची ना डेलिगेट त्यांचे, तर त्याच्यातून फार्म मॅनेजमेंटचे कन्सेप्ट थोडे लक्षात येऊ लागले. 1 वर्षभर मी BSFच्या त्या सिस्टर कंपनीमध्ये टेक्निकल ऑफिसर असल्यामुळं मला फील्ड लोकांच्या टेक्निकल प्रॉब्लेम्स काय आहेत वगैरे हे बऱ्यापैकी गोष्टी त्यामध्ये हे झाल्या. पण तोपर्यंत मला व्यवसायामध्ये जायचं आहे हे त्याची खुणगाठ तुम्ही बांधलेली होती. म्हणजे ते जॉब हा एक टेम्पररी पार्ट आहे, राईट टाईमला आपल्याला तिकडं जायचं आहे असं. तर त्या गोष्टी कंप्लीट क्लिअर होत्या आणि मग 1 वर्षभर माझा BSFचा जॉब सुरू. पण सर मग फार्म मॅनेजमेंट म्हणजे करेक्ट मी इफ आय रॉंग, फार्म मॅनेजमेंट असं काही आहे का की आपल्याला छोट्या शेतांमध्ये करता येत नाही किंवा काय असं? तुमचा ट्रायल कसा झाला? नाही, आता हे काय झालं बघा, आम्ही जे मॉडेलवर म्हणजे आमच्याकडे स्टडी मॉडेल होतं ते मोठ्या फार्मचंच होतं. अच्छा. की मोठ्या फार्ममध्ये कशाला मोठं म्हणायचं? मोठं म्हणजे साधारण जे 50 एकर 100 एकर असेल त्याला. पण मग हे कसे हे फार्म्स अब्रॉड खूप आहेत ना, म्हणजे काही वेस्टर्न म्हणजे काही कंट्रीज असे आहेत ना, जे US आहेत मोठमोठे, त्यांच्याकडे थाउजंड्स ऑफ एकर एकत्र केली जाते. आपल्याकडे ती पद्धत नाही आपल्याकडे. मग तिकडचं ती जॉग्राफी तशी आहे ॲग्रिकल्चरची, मग ते मोस्टली तिथं जास्त काम करतात ना. मग तसेच काही इंडियामध्ये काही त्यांचे फार्म्स होते, सो त्याच्या रिगार्डिंग आम्हाला काही गोष्टी शिकता आल्या. पण आमच्या लक्षात आलं की हे मॉडेल आहे असं चालणार नाही. ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे मार्जिनल फार्मर्स आहेत, अल्पभूधारक आहेत, मग इथं म्हणजे त्यावेळेस एवढी क्लॅरिटी नव्हती. पण हे फार्म मॅनेजमेंट इथं पण चालू शकेल थोडं मॉडेलमध्ये चेंज केल्यानंतर असं आम्ही थोडंसं काम चालू करतो. आणि कंपनी टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू करत पण होती, त्याच्यामध्ये. 2010च्या वेळेस ज्यावेळेस मी BSF सोडला ना, त्यावेळेस मी कम्प्लिटली जॉब सेक्टरमधून माझा व्यावसायिक क्षेत्रामध्ये आगमन झालं असं म्हणायला हरकत नाही. ती एक एंट्री होती, व्यावसायिक एंट्री होती. एक व्हर्टिकल म्हणजे जसं इंडिया मार्ट आहे, त्याच्यानंतर जस्ट डायल आहे, राईट. सो असे काही प्लॅटफॉर्म होते ना, तशाच धर्तीवरचा एक प्लॅटफॉर्म पुणा बेस एका कंपनीने सुरू केला होता. बालाजी वेब सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची ती कंपनी होती. आणि मी संधीचे शोधत होतो की मला कसं म्हणजे कुठल्या तरी व्हर्टिकलमध्ये ॲग्रिकल्चरच्या व्यावसायिक संधी मिळते का. हे जे BWS प्रायव्हेट लिमिटेड होतं त्यांचं जे ॲग्रिकल्चरचा जे डोमेन होतं ॲग्री बिझनेसचं, त्याचं त्यांनी महाराष्ट्राच्या असोसिएटसाठी एक बिझनेस अपॉर्च्युनिटी होती. आणि त्यांची ॲडव्हर्टाईज बघून मी त्यांच्या ऑफिसला गेलो होतो. आणि माझ्या लक्षात आलं की हे कमी म्हणजे एक छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण व्यावसायिक आपला व्यवसाय सुरू करू शकू आपण. आणि ॲग्रिकल्चर डोमेनमधला आहे, नेटवर्क खूप चांगलं होतं. मग पुढे जाऊन आपण आपले बाकीचे फार्म मॅनेजमेंटचा व्यवसाय जो आहे तो ह्या नेटवर्कवर आपण उभं करू असं मला वाटलं. आणि मी 2010 साली पुण्यामध्ये आम्ही खूप चांगला इन्फ्रास्ट्रक्चर जी गरज होती त्या व्यवसायाची गरज होती, आम्ही खूप छान रो हाऊस त्या ठिकाणी घेतलं आम्ही म्हणजे रेंटवर, आणि तिथं आम्ही आमचं ऑफिस सेट केलं. तर ही आमची व्यवसायाची पहिली एंट्री होती व्यावसायिक क्षेत्रामध्ये. ज्यावेळेस आम्ही तो व्यवसाय सुरू केला त्याच्यामध्ये आणि साधारण 6-7 महिन्याचा पिरियड गेल्यानंतर कंपनीच्या डायरेक्टर बॉडीवर काही ॲलिगेशन आले. त्यांच्यामुळं त्यांना त्यांचं काम त्या पटीत वाढवता येईना, रिस्ट्रिक्शन्स आले त्यांचे. आणि मग त्यांनी 6 महिन्यानंतर थोडा वाइंडअपचा मोड दिसू लागला.
आणि मग जो आम्ही इन्व्हेस्टमेंट केलं होतं, मग त्यावेळेस पण माझ्या मते मी 2 लाख रुपये वगैरे इन्व्हेस्टमेंट केली होती 2010 साली, की आमच्या घरची परिस्थिती तशी नव्हती. पण मग त्या पिरियडला सडनली लक्षात आलं की समथिंग इज गोईंग रॉंग वे. तिथं एक ठरवलं की आपण डिपेंडन्सीचा बिझनेस नाही करायचा. म्हणजे कुणावर तरी अवलंबून असून काही बिझनेस केला तर कदाचित ही सिच्युएशन परत पण येऊ शकेल. मग माझा जो पहिला फार्म मॅनेजमेंटचा जो कन्सेप्ट होता, ज्याच्यावर आम्ही काम करत होतो बरेच, मी इमिजिएट फार्म मॅनेजमेंटची आमची ग्रीनलँड कन्सल्टन्सी नावाचा आम्ही एक फर्म रजिस्टर केला. स्वतःची म्हणजे काय झालं, पहिली एंटिटी ग्रीनलँड कन्सल्टन्सी. मग ती काय करायची, ती मोठमोठे फार्म्स होते ना, जो मी BSF किंवा त्यावेळेस जो आम्ही शिकलो होतो गोष्टी, तर आम्ही फाइंड आउट केलं की इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशी किती लोक आहेत की ज्यांना अशा सर्व्हिसेस लागू शकतील. मग ही आमची खऱ्या अर्थानं, म्हणजे आता जे आम्ही फार्म मॅनेजमेंटमध्ये आहोत किंवा प्लॅटफॉर्म म्हणून आहोत, तर त्याचं हे पहिलं स्टेप असेल की ज्याच्यामध्ये आम्ही लोकांचे फार्म मॅनेज करायला घेऊ लागलो ॲज अ कन्सल्टन्सी म्हणून, त्याला फार्म कन्सल्टन्सी म्हणूया. आणि सुदैवानं आम्हाला आमच्याच भागातील ह्या भागातील एक सद्ग्रस्त आहेत, त्यांचा खूप मोठा फार्म आम्हाला सोलापूरचा मॅनेज करायला मिळाला. तर मी पुण्यातून शटडाऊन केलं त्यांच्याबरोबरच्या त्या गोष्टी, आणि त्यानंतर इमिजिएट सोलो एंटरप्रेन्योर म्हणून मी ते फार्मला सर्व्हिसेस देऊ लागलो सोलापूरमध्ये. आणि असं आमचं जनरली ॲग्रिकल्चरमधले फार्म मॅनेजमेंटचा प्रवास सुरू झाला. आणि आमचा पहिला क्लायंट आमचे सोलापूरचे म्हणजे एक मोठी व्यक्ती आहे आमच्या भागातील, त्यांचा तिथं फार्म होता, आणि तिथून आमचा फार्म मॅनेजमेंट. म्हणजे तुमचा जो उत्कर्ष ग्रीनलँड कन्सल्टन्सीचा जो आहे तो सोलापुरातून सुरू झाला. राईट. सुंदर, क्या बात आहे. त्यानंतर साधारण सर 2010 पर्यंत हा सगळा प्रवास चालू होता. ग्रीनलँड कन्सल्टन्सी नावाने तुम्ही कंटिन्युटीवरती सगळं ठेवलं होतं, आणि हे झालं तुमचं व्यावसायिक आणि वैयक्तिक उत्कर्षाचा सगळा प्रवास. पण तुमचं वैवाहिक आणि सामाजिक ह्या बाबतीबद्दल तुम्ही कुठं प्रकाशच टाकला नाही अजून. राईट. नाही, ॲक्च्युली काय झालं, ज्यावेळेस हे करत करत आम्ही जवळजवळ 30च्या जवळ आलो होतो. म्हणजे 28-29 पर्यंत मी आमचं ग्रीनलँड आणि थोडं त्या फार्मबरोबर आणखीन काही फार्म आम्हाला मिळाले. म्हणजे सेटलमेंटचा फार अर्ली स्टेज होती. आणि घरून कसं होतं की आपल्याकडं जसं शिक्षण झालं, तुम्ही जॉब करताय, तर साहजिक आहे तुमच्या थोड्याफार सेटलमेंटनंतर मग लग्न ह्या वयात व्हायला पाहिजे. घरून फारच प्रेशर होतं. आणि आम्ही नेहमीच व्यवसाय थोडा सेट होऊ द्या किंवा हे सेट होऊ द्या असं आम्ही ढकलत होतो. मग असं 1-2 वर्ष वगैरे चालल्यानंतर एक सर्टन टाईम असा आला की मग घरच्यांनी असं ठरवलं की आता काय फार ऐकायला नको, आपण यासाठी मुलगी बघूया आणि त्याला सांगूया की आम्ही मुलगी आम्हाला पसंत आहे, तर तू तुझं सांग वगैरे. अशा सुदैवानं म्हणजे खूप योग्य मुलीशी लग्न झालं, आणि पुढच्या प्रवासामध्ये तिचा खूपच मदत झाली या सगळ्या स्ट्रगलमध्ये वगैरे. पुढचा प्रवास करत असताना ग्रीनलँडचा उत्कर्ष कसा तुम्ही बघितलात, आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी कराव्या लागल्यात? नाही, काय असतं की ज्यावेळेस सुरुवातीचे 1-2 क्लायंट मिळणं, सुरुवातीचे काम मिळणं हे फार अवघड गेलं नाही आम्हाला. पण एकदा मिळालेली कामं मेंटेन करणं हे मॉडेल काय आहे त्याच्यावर बरंच अवलंबून राहतं. मग ज्यावेळेस आम्ही सुरुवातीची 100 एकरापासून आमची सुरुवात झाली होती, आणि एक 12-13 म्हणजे 2-3 वर्षामध्ये आम्ही अगदी 3-1 हजार एकरवर गेलो. पण फार्म कन्सल्टन्सी होती, रिसोर्सेस मॅन्युअल होते सगळे, आणि याच्यामध्ये आमची खूप पळापळ व्हायची. आणि इंडियामध्ये कसं आहे की टेक्निकल सर्व्हिसेससाठी लोक फार खर्च करत नाही. म्हणजे कन्सल्टन्सी, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये, बाकीच्या सेक्टरमध्ये लोक खर्च करायचे. पण काय झालं, आम्हाला खूप सारे इनपुट्स मिळाले त्या पिरियडमध्ये की लोकांच्या गरजा काय, खूप कमी कॉस्टमध्ये काय जास्त देऊया, आणि देताना मग ह्यांचे पेन पॉईंटवर काय देऊया का, मग उगाच काहीतरी देऊन आपला फायदा करण्यापेक्षा असं काहीतरी देऊया की ज्यातून त्याचा फायदा होईल आणि मग रेव्हेन्यू पण बनेल. म्हणजे ग्राहक संतुष्ट होऊन त्याने रेफरन्स द्यावा. राईट. मग हा थोडा ॲग्रिकल्चर वेलफेअर म्हणू आपण त्याला, तो आमचा हे झाला, म्हणजे कोर झाला की काम करू तर आपण ॲग्रिकल्चर वेलफेअरमध्ये करूया. मग तिथं आम्ही त्यांना टेक्निकल सर्व्हिसेस देऊ लागलो, आणि मग हळूहळू असा 12-15 पर्यंत ना आम्ही अशा अवस्थेत गेलो की आम्ही खूप काम करू लागलो, पण रश खूप झाला कामाचा. कमी रिसोर्समध्ये खूप काम हे होत होतं. मग हे तुमचं जे एक्सपान्शन जे तुम्ही म्हणता, कामं वाढत गेले वगैरे, मग त्याला डील कसं केलं सर तुम्ही? नाही, आता म्हणतो ना आपण की एखादं मॉडेल त्या लेवलला स्टँडर्ड झालेलं नसतं, आणि एक सर्टन टाईमपर्यंत वाढतं ते, आणि परत लक्षात आलं की हे वर्क होत नाही आहे. हे जनरली प्रत्येक नवीन व्यवसायाच्या बाबतीत हे होतंच त्याच्यामध्ये. आणि आत्तासारख्या त्यावेळेस स्टार्टअप किंवा स्टार्टअपचा प्रोटोटाईप किंवा बिझनेस मॉडेल एवढ्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, एज्युकेशन नव्हतं. बरोबर. तर हे सगळं म्हणजे आपण म्हणतो की चुका करून
ट्रायल अँड इररमधून ह्या सगळ्या मॉडेल बनत होत्या. कस्टमर खूप जास्त शिकवत होते आम्हाला की तुम्ही कसं वागायला पाहिजे. बाकी शिकण्यासारखं काही नव्हतं, हे कुठंच शिक्षण हे मिळत नव्हतं ह्याच्यामध्ये. आणि मग जास्तीत जास्त कस्टमर शिकवायचे की आम्हाला हे असं असायला पाहिजे. आम्ही तो लर्निंग अप्रोच ठेवला. आम्ही मोठे फार्मर पण करू लागलो, छोटे फार्मर पण करू लागलो. आणि 16च्या वेळेस आमच्या लक्षात आलं की हे अशा पद्धतीचा बिझनेस आपण फार स्केल नाही करू शकत. अच्छा, त्याला मर्यादा आहेत. आणि तोपर्यंत काय झालं होतं की बाकीच्या सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजीने मॅनेजमेंटने खूप चांगली फार पुढे गेलं होतं बाकीचे सेक्टर्स. मग आमच्या लक्षात आलं की हे गोष्टी आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये पण आणायला पाहिजे. फार वेळेच्या आधी होत्या त्या गोष्टी सगळ्या, पण जर हे वापरलं तरच आपण जे आपण एक थोडा कॅनव्हास बघितलेला असतो ना, ड्रीम असतो की ही इंडस्ट्री ह्या लेवलपर्यंत घेऊन जाऊया आपण वगैरे. तर त्या अनुषंगाने मग आम्ही मॉडेलवर काम करू लागलो 16ला बेसिकली. मग काय चुका होत आहेत, मग जास्तीत जास्त कमीत कमी मॅनपॉवरमध्ये जास्त काम कसं करूया, रेव्हेन्यू कसा वाढवूया, ह्या 2-3 गोष्टी आम्हाला त्यावेळेस कळत होत्या, पण त्याची उत्तर फार काय सापडत नव्हती. पण मग तो म्हणतो ना आपण की ड्रेन करतो आपण बिझनेस, ओढत चाललंय अशी आमची अवस्था होती. त्याच्यामध्ये जसे उत्पन्न वाढायचं तसं आमच्या सिस्टीम वाढायच्या, मग रिसोर्स वाढायच्या, आणि मग ते एक असं चक्रामध्ये सापडलं होतं आम्ही. पण मग सर 2016पर्यंत येऊन ठेपला तुम्ही, पण मुंबई पुण्यात जर स्टार्टअप पोहोचलो होतं तर तुमच्यापर्यंत नव्हतं? नाही, तोपर्यंत ना म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टर म्हणजे काही टेक्निकल ह्याच्यामध्ये होतात त्या गोष्टी, पण अगदी साताऱ्यासारख्या ठिकाणी असं म्हणा की 15-16पर्यंत फार काही गोष्टी नव्हत्याच. अगदी बँगलोर वगैरे किंवा दिल्ली, थोडं महाराष्ट्रात थोडं लेट झालं असं मला वाटतं रॅदर दॅन साऊथपेक्षा. तर तोपर्यंत स्टार्टअप वगैरे अगदीच अननोन, म्हणजे त्या गोष्टी नव्हत्या कम्प्लिटली. बरोबर. आणि 2010ला फक्त बँगलोर आणि मुंबई ही दोनच हब होती. राईट. आणि त्यातल्या त्यात बँगलोर जास्त होतं, त्यामुळे सातारा त्यामुळे आपण फारच बाहेर होतो. पण काय झालं योगायोगानं, नुकतंच हे स्टार्टअपचं येऊ लागलं होतं. पण मी पहिल्यापासून काय केलं होतं की मी मेलला फार मेल अपडेट होतो मेलसाठी, किंवा डिजिटल बाकीचं म्हणजे न्यूज वगैरे आपल्या व्यवसायाच्या रिगार्डिंग बिझनेस अफेअर्स वगैरे तुम्ही अपडेटेड? येस. म्हणजे मासिक वगैरे. मग मी थोडं त्यातून मला काही इनपुट्स मिळायचे की काय सुरू आहे वगैरे. आणि मग मी नेहमी विचार करायचो की काय केल्यानंतर थोडं अजून इझी होईल आमचं काम. बेसिकली आम्ही फार आणि आमचं ऑफलाईन काम होतं ना सगळं, फार्म टू फार्म, फार डिस्टन्सवर ट्रॅव्हल करावं लागायचं. हे रफ काम केल्याचा फायदा असं झाला बघा की ज्यावेळेस आम्ही टेक्निकल मॉडेलला गेलो ना, तर आम्हाला फार बेसिक गोष्टी कळाल्या. कारण तुम्ही टेक्निकल टेबलला बसून तुम्ही ॲग्रिकल्चरमधल्या ग्रासरूटच्या गोष्टी हे नाही करू शकत. त्याच्यामध्ये कसं होतं की एखादी शेती ज्यावेळेस शेतीमध्ये ज्या सर्व्हिसेस लागतात ना, शेती चालते कशी बघा, आपल्याकडे शेती म्हणजे एक त्याला प्रोडक्शन व्हॅल्यू चेन आम्ही म्हणतो, ज्याच्यामध्ये शेतकरी शेतीच्या संसाधना जे आहेत त्याच्यामध्ये काही खतं असतात, औषधं असतात, आणि त्याचं ओन स्किल्स बरोबर तो शेतामध्ये काही गोष्टी उगवत असतो. आणि हे करताना ती जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्याला तंत्रज्ञान, शेतीविषयक सेवा आणि कृषी व्यापार सेवा ह्या सगळ्या गोष्टी लागतात. फायनान्स पण लागतो, पण आपल्याकडे प्रामुख्याने 2-3 गोष्टी लागत असतात. मग एखादं फार्म मॅनेजमेंटमध्ये काय येतं, तर फार्म मॅनेजमेंटमध्ये येतं की तुमचा फार्म कसा आहे, त्याचे रिसोर्सेस काय आहेत, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट काय काय असायला पाहिजे, त्याच्यानंतर तो फार्मसाठी त्या रिसोर्सप्रमाणे कुठला क्रॉप प्लॅन असायला पाहिजे. राईट, की कुठली पिकं घेतल्यानंतर ह्या वातावरणामध्ये ती पिकं माझी व्यवस्थित येऊ शकतील. राईट. त्याच्यानंतर माझ्याकडे रिसोर्सेस काय काय आहेत, माझ्याकडे मॅनपॉवर किती आहे, माझ्याकडे मशीन्स किती अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये, त्यानंतर माझ्या ह्या प्रॉडक्टला मार्केट काय, तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता तुमचं जे ग्रीनलँड कन्सल्टन्सी जे होतं ते 2017 पासून पुढे चालूच होतं का त्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल आले तुमच्या? नाही, काय झालं, मी म्हटलं ना की 16ला आम्ही थोडं स्टक झालो या मॉडेलला, की हे मॉडेल आहे असं आपण जास्त वाढवू नाही शकत, जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकणार नाही आपण ह्या वेने, खूप एनर्जी जाते या केसमध्ये. तर मग आम्ही त्या मॉडेलमध्ये काही स्टँडर्डनेस कसा आणता येईल हे बघू लागलो आम्ही. मग त्यावेळेस आम्ही आमचं मॉडेल कन्वर्ट केलं एका ॲग्रिगेटेड बिझनेस मॉडेलमध्ये, की ज्याच्यामध्ये डेटा टेक्नॉलॉजीचा ब्लेंड असेल आणि पुढं जाताना कुठंतरी एक प्लॅटफॉर्म म्हणून जाऊया. राईट. म्हणजे फार क्लॅरिटी नव्हती, पण हे असंच न जाता आपण थोडं त्याला काही टेक्निकल स्टेज बनवता येतं का, ज्याच्यामध्ये डेटा असेल, सगळ्या गोष्टी त्यामध्ये एका ठिकाणी आणून आपण इन्फॉर्मेटिव्ह ॲक्सेस कसा मोठा करता येईल आपला. तर असा आम्ही विचार करू लागलो त्यामध्ये, आणि आम्ही 16मध्ये एक मॉडेल बनवून आमचं रेडी होतं त्या मॉडेलमध्ये. आणि त्याच वेळेस मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही जर काही आमचा थोडा मेलवर किंवा होतं, त्यातून मला ना एक स्टार्टअपचं कॉम्पिटिशन होतं त्या वेळेस 17मध्ये, आणि त्या स्टार्टअपच्या कॉम्पिटिशन्समध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं आणि तिथं आम्ही आमची आयडिया प्रेझेंट केली.
तर ते स्टार्टअपचं कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलं होतं yourstory.com ने. डेल कॉम्प्युटर्स त्याचा स्पॉन्सर होता आणि ते पूर्ण नेशन नॅशनल लेवलचं होतं. आणि त्याच्यामध्ये मग नॉर्मली 3 विनर त्यांनी हे केलं होतं. त्याच्यामध्ये ॲग्रोसन एक विनर होतं ॲग्रिकल्चर डोमेनमध्ये आणि आम्ही नॅशनलमध्ये आम्हाला त्याच्यामध्ये पहिलं प्राईज मिळालं डेल कॉम्प्युटरचं आणि खूप सारा कव्हरेज पण मिळाला. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला स्टार्टअप किंवा एक बिझनेस मॉडेल काय असतं ह्याच्या सगळ्या गाईडलाईन आम्हाला त्या yourstory.com जे आहे त्यांचं जे एक ऑनलाईन मीडिया आहे स्टार्टअपसाठी, तर त्यांच्यामार्फत आम्हाला पुढं 1 वर्ष त्यांचं मेंटरिंग मिळालं. तर खऱ्या अर्थानं म्हणजे ही खूप आमच्या व्यावसायिक टर्नमध्ये फार म्हणजे आम्ही स्टक झालो होतो. आम्हाला गरज होती की हे मॉडेल कसं असायला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला बँगलोर बेस आहे ते. तर तिथून आम्हाला काही मेंटर्स मिळाले, काही सेशन्स आम्हाला त्यांची कनेक्ट करता आली आणि आम्ही आमच्या मॉडेलला ज्याच्यामध्ये आमचा पर्पज सेट झाला होता, प्रोसेस सेट नव्हतं झाल्या. म्हणजे ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीजमध्ये काहीतरी करायला हवं की जे लोकांना सर्व करेल, राईट. कारण तोपर्यंत काय झालं होतं की मॉडेल बनवताना इम्पॉर्टंट असं होतं की वेगवेगळे डोमेन्स आहेत ना, व्हर्टिकल्स आहेत. काही लोक औषधं खतं विकली जातात, त्या प्लॅटफॉर्ममध्ये बऱ्याच कंपन्या आता आहेत. त्याच्यानंतर शेतमाल विक्रीमध्ये आपल्याकडे APMC ट्रेडर्स वगैरे ह्या गोष्टी आहेत. पण प्रोडक्शन व्हॅल्यू चेनमध्ये कोणच नाही आहे. मग प्रोडक्शन व्हॅल्यू चेन हा रिमेन अनऑर्गनाइज आणि अनटच आहे. ॲग्रिकल्चर एवढं मोठं मार्केट आहे ना की तिथं अजून बरंच काय काय. त्यामुळे ह्या मधल्या एरियामध्ये लोक यायला तयार, स्पेस आहे जिथे अंगमेहनत जास्त आहे तिथे कोणी उतरायला तयार नाही. फार्मरशी डीलिंग करायचं आहे, फार्मर बरोबर का. म्हणजे आमच्याकडं नेहमी म्हणतो आम्ही की बऱ्याच ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूट्स आहेत, कंपन्या आहेत की ज्यांना शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे, पण शेतकऱ्यांबरोबर कुणाला काम नाही करायचं, राईट. मग अशामध्ये प्रत्येक वर्गापर्यंत जो ब्रिज नाही आहे. म्हणजे इंडियामध्ये असं आहे की टेक्नॉलॉजी तयार आहे, वेगवेगळ्या प्रोसेस तयार आहेत, बरोबर ना. पण त्या कुठं आहेत, त्या इन्स्टिट्यूटमध्ये आहेत. रिसर्च कुठं झाला किंवा टेक्नॉलॉजी कुठं आहे तर कंपन्यांच्या लॅबॉरेटरीमध्ये आहे. पण ॲट द फार्म गेटला विचार जर केला तर फार्मरपर्यंत तो ब्रिज नाही आहे की ज्याच्यावरनं टेक्नॉलॉजी डायरेक्ट येईल. टेक्नॉलॉजी इन टर्म्स ऑफ प्रोडक्ट आली. तुम्ही क्रॉप म्हणलं तर काय येतं आमच्याकडं, मग लँड प्रिपरेशनपासून क्रॉप सिलेक्शनपासून ते मार्केटपर्यंतच्या सगळ्या गोष्टी अलाईन झाल्या तरच तो प्रॉफिटमध्ये किंवा प्रोडक्टिव्हमध्ये राहणार आहे ना. म्हणजे फक्त चांगलं सीड इम्पॅक्ट नाही करणार. म्हणजे टेक्नॉलॉजीबरोबर मॅनेजमेंट सपोर्ट जो आहे ना तो फार्मरला ॲक्च्युली खऱ्या अर्थानं गरजेचा आहे की जो कुठं फार्मरला मिळत नाही. 17ला जे आम्ही ज्यावेळेस आमचं म्हणजे ते त्या मेंटरमधून आम्हाला काही मॉडेल्स कळाले की तुम्ही कुठल्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये यायला पाहिजे, कुठल्या गोष्टी करायला पाहिजे. मग त्यातून आमचं ॲग्रिगेटेड बिझनेस मॉडेल तयार झालं की ज्या मॉडेलवर आम्ही खूप साऱ्या लोकल व्हेंडर्सला ऑनबोर्ड केलं. हां, म्हणजे ते प्रायमरी गोष्ट होती की ज्याच्यामध्ये आम्ही डिजिटलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रिकल्चरचं डिजिटलायझेशन आहे ना, हे जे आत्ता मला वाटतं खूप जास्त त्यावर गव्हर्नमेंट किंवा बाकी काम करत आहेत. तर त्यावेळेस आम्ही फार्मर आयडेंटिटी नंबर किंवा फार्मर आयडेंटिफाय करायला पाहिजे, तो ट्रेस व्हायला पाहिजे आणि त्याच्यापर्यंत आपल्या सर्व्हिसेस जायला पाहिजे. तर ही जर्नी आम्ही त्याच वेळेस ॲक्च्युली करत होतो, पण फार कमी रिसोर्स होते. बट आयडिया क्लिअर होती की आपण असं जायचं आहे. सो आम्ही 17-18 आम्ही ह्या मॉडेलवर काम केलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की एका पर्टिक्युलर फार्मरपर्यंत हे न्यायचं आहे तर काय रिसोर्सेस असायला पाहिजेत, मग टेक्नॉलॉजी काय पाहिजे, ऑपरेशन्समध्ये कुठले लोक आपल्याबरोबर असायला पाहिजेत, राईट. मीडिया म्हणून काय असायला पाहिजे लोकांना कम्युनिकेट करताना. ह्या सगळ्या गोष्टी आमचे साधारण 17-18च्या 2 वर्षाच्या मॉडेलमध्ये आम्हाला क्लिअर झाल्या होत्या. पण कॅनव्हास एवढा मोठा होता कारण आम्हाला पण त्यावेळेस काय व्हायचं की आता हे सगळं करण्याच्याऐवजी, एवढी मोठी जर्नी करण्याच्याऐवजी सोपं आहे की तुम्ही एखादा ब्रँडचा प्रोडक्ट घ्या आणि तुम्ही सेल करा, राईट. अशा पण अपॉर्च्युनिटी आल्या किंवा पर्टिक्युलर एखाद्या प्रोडक्टमध्ये काम करा वगैरे, अशा गोष्टी झाल्या. पण क्लिअर होतं की कुठंतरी हे फार्मर वेलफेअरच्या रिगार्डिंग असायला पाहिजे आणि जो पर्सन म्हणून मी काम करत होतो ते प्रोसेसमध्ये यायला पाहिजे. मग ज्यावेळेस आम्ही 1 सेंटेन्समध्ये ज्यावेळेस आम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट काढलं ना, तर आमच्या मॉडेलचं प्रॉब्लेम स्टेटमेंट निघालं की राईट सर्व्हिस प्रोव्हायडर ॲट द राईट टाईम हे या इंडस्ट्रीमध्ये नाही आहे. टेक्नॉलॉजी ट्रान्सपोर्टेशन ह्या इंडस्ट्रीमध्ये नाही आहे. ही तर तुमच्या इन्क्वायरी ऐकणारा कुठलाही प्लॅटफॉर्म नाही आहे. तर 2019 पासून पुढचा जो काही तुमचा जो कालावधी होता तर त्याची वाटचाल कशी झाली एकंदरीत? 19पर्यंत ना आम्ही आत्तापर्यंत जे काही प्रोप्रायटरी काम करायचो ना, तर त्याच्यामध्ये कुठंतरी पुढं जाऊन हे कॉन्क्रीट मॉडेल झालं होतं, राईट. आणि 2019ला साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचं CIII सेंटर म्हणजे इन्क्युबेशन सेंटर रयत शिक्षण संस्थेचं STP सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क बरोबर साताऱ्यात झालं YC कॉलेजमध्ये. आणि त्या पिरियडला आम्ही काय करायचो, सातारमधले जे काही रयतचे फार्म्स होते,
शेतीचे आम्ही इथले बऱ्याच इन्स्टिट्यूट जे फार्म्स आहेत ना सातारमधल्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटचे फार्म त्यांना आम्ही फ्री सर्व्हिसेस द्यायचो. तर ह्यांचंसुद्धा एक शेतीशाळा आहे इथं साताऱ्यामध्ये, तिथं आम्ही ही सर्व्हिस देत होतो. तर त्याच्या रिगार्डिंग काही सर शिक्षक होते, तर त्यांच्यामार्फत आम्हाला माहिती मिळाली की असं व्यावसायिक इन्क्युबेशन सेंटर इथं स्टार्टअपसाठी झालं आहे म्हणून. आणि त्या अनुषंगाने आम्ही रयतमध्ये एक रयत शिकल्यामुळे एक थोडा अटॅचमेंट होतीच, आणि मग आम्ही बाहेरचं आमचं ऑफिस बंद करून आम्ही रयतमध्ये कोवर्किंग चालू केलं इन्क्युबेशन सेंटरला. हां, आणि त्याचा फायदा असा झाला की ॲक्च्युली इन्क्युबेशन सेंटरमध्ये आल्यानंतर मग खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, मेंटरिंग सपोर्ट पण मिळाला, आणि खूप चांगला स्पेस इथला कोवर्किंग खूपच चांगला आम्हाला मिळाला. त्याच्यामध्ये मुलं इंटर्नशिपसाठी आम्हाला मिळाली. तर असा बराच फायदा त्या पिरियडमध्ये झाला, आणि मॉडेल पण रेडी झालं होतं आमचं. तर मग तो प्लॅटफॉर्म आणि रयत हा तसं आम्ही ज्या एरियात काम करत होतो जो पश्चिम महाराष्ट्रातला, तर त्या प्रत्येक बऱ्याच एरियामध्ये रयतचं खूप चांगलं प्रेझेन्स आहे. तर आम्हाला असं वाटलं की आपण ह्या म्हणजे इन्क्युबेशन सेंटरबरोबर राहिल्यानंतर आपल्याला पुढं पण प्रवासात खूप मदत होईल, झाली पण. आणि त्यामुळं मग आम्ही इन्क्युबेशन सेंटरबरोबर अजूनही आहोत आम्ही त्याच्यामध्ये. की आधी ऑफलाईनचा जो मूड होता तर त्याला फार मर्यादा आल्या होत्या, मग ते ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये कन्व्हर्जन कसं झालं? आता हे बघा, हे संकल्पना काय आहे, आता आम्ही काय झालं, ज्यावेळेस आम्ही 17-18 नंतर ना आम्ही एक नाव आयडेंटिफाय केलं की जे युनिक नाव असेल आणि जे थोडे रिप्रेझेंट करेल जे आम्ही काम करायचं आहे आम्हाला, राईट, आमच्या कॉस्टशी पण कनेक्ट असेल वगैरे. मग आम्ही त्यावेळेस आमचं ग्रीनलँड नावाचं जे नाव होतं ते कॉमन होतं फार, तर ते सोडून आम्ही ॲग्रोसन नाव, ॲग्रोसन म्हणजे ॲग्रोसन हे रिप्रेझेंट करतं की सन ऑफ ॲग्रिकल्चर, ते आम्ही नंतर ट्रेडमार्क केलं, त्याचा आमचा रजिस्टर पण झाला तो ॲग्रोसन नावाने, आणि आम्ही ॲग्रोसन म्हणून परत मग मार्केटमध्ये काम करू लागलो. आणि मग त्यावेळेस आमचा जो प्लॅटफॉर्म होता ना, तो प्लॅटफॉर्म ॲज अ डिजिटल मार्केट प्लेस फॉर फार्म मॅनेजमेंट सर्व्हिसेस, की ज्याच्यामध्ये आम्ही ब्लॉकवाईज तालुक्यानुसार त्या भागातील जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स, जे छोटे मोठे व्यवसाय आहेत शेतीशी निगडीत असणारे, शेतीला सर्व्हिस देणारे, ते आम्ही ऑनबोर्ड करायचो. त्यांना त्यांचा सगळा डेटा घेऊन त्यांच्या सर्व्हिसेस स्टँडर्डाईज करायचे, आणि त्यांच्या सर्व्हिसेस आमच्या प्लॅटफॉर्मवरून शेतकऱ्यांसाठी सगळ्या सर्व्हिसेसचा ॲक्सेस आम्ही त्यांना द्यायचो. म्हणजे एका क्लिकवर तुम्ही शेतीतली कुठली पण सर्व्हिस बुक करू शकाल. शेतामध्ये लागणाऱ्या जे आतापर्यंत म्हटलं ना की लोकांपर्यंत पोहोचलं नाही आहे, तर आम्ही ICT बनवली, ज्याला आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणू. म्हणजे खूप सारी माहिती आणि तुम्हाला कम्युनिकेशन करायचा पण चान्स आहे. आता माहिती तर खूप होती, गव्हर्नमेंटने माहिती तोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवली होती, पण कम्युनिकेट कसं करायचं, मग हे आमचा प्लॅटफॉर्म त्यावेळेस बनला. आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की आम्हाला मग तोपर्यंत 19 नंतर नेटवर्क वगैरे खूप चांगलं इस्टॅब्लिश झालं होतं रुरलमध्ये पण काही कंपन्यांनी. मग काही ठराविक % लोक फार्मर्समध्ये पण टेक्नो सेव्ही झाली होती मोबाईल वापरायचा. आम्ही कुठेतरी ॲपचा विचार करू लागलो. मग प्लॅटफॉर्मचा स्टँडर्ड मॉडेल झालं, आणि असा प्लॅटफॉर्म बनवला की कुठलाही शेतकरी जो मोबाईल वापरू शकतो तो 2 क्लिकमध्ये त्याची सर्व्हिस बुक करू शकेल. 19मध्ये आमचं प्रायमरी व्हर्जन त्याचं बनलं, आमची वेबसाईट झाली, आणि वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत होतो. ऑफलाईनच बरीच कामं यायची, पण एक आमचा टेक्निकल प्लॅटफॉर्म, आमचा प्रायमरी व्हर्जन आमचं रेडी झालं. अच्छा सर, मग मला याला पुढे धरून एक प्रश्न पडतो की मग जर ऑलरेडी जर ॲग्रीमध्ये जर बाकी कंपन्या कामं करत आहेत थोड्याफार फरकाने तुमच्यासारख्या, तर तुमच्या कंपनीचं वेगळेपण, युनिक सेलिंग पॉईंट काय असू शकतो? नाही तर काय झालं होतं की मी मगाशी म्हटलं ना की ॲग्रिकल्चर प्रोडक्शन व्हॅल्यू चेन ही म्हणजे प्रोसिजर्स, वेगळ्या प्रोसिजरपासूनची एक प्रोसिजर बनते, राईट. म्हणजे इथं प्लांटेशनपासून ते हार्वेस्टिंगपर्यंतचा सपोर्ट, मग हे डेटा ड्रिव्हन सिस्टीम आली याच्यामध्ये, राईट. आमच्या सिस्टीममध्ये काय होतं की आम्ही एकदा कस्टमर कनेक्ट झाला त्याचा डेटा आम्ही कंटिन्युअसली आमच्याकडे अपडेट होत राहतो, राईट. दुसरी गोष्ट, एकाच रूफ खाली तुम्हाला मल्टिपल सर्व्हिसेस मिळाल्या, आणि एका क्रॉपसाठी पण तुम्हाला 10 ते 12 सर्व्हिसेस लागतात, आणि त्याचा डेटा पण कुठं राहत नाही, काहीच राहत नाही. मग आम्ही विचार काय केला की जो टेक्नॉलॉजी डेटाचा इम्पॅक्ट बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये आहे तो ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीजमध्ये कसा आणूया, राईट. मग फार्मरकडनं एक मिनिमम डेटा मिळाल्यानंतर जास्त डेटा आपण कसा ॲनालिसिस करून जास्त इन्साईट कसे क्रिएट करू शकू, ह्या मॉडेलवर आम्ही काम करू लागलो. आम्ही डेटा सेंटर बनवलं की ज्याच्यामध्ये आम्ही एकदा फार्मर आमच्या रजिस्टर झाला तर त्याचं पीक आम्ही वर्षभर फॉलो करते आमची सिस्टीम. आम्ही असे अल्गोरिदम बनवले. हां, म्हणजे एकदा फार्मरने फक्त त्याचं क्रॉप रजिस्टर केलं तर त्याला लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेससाठी आम्ही त्याला रिमाइंड करत राहतो, तुम्हाला या सर्व्हिसेसची गरज आहे वगैरे, त्यांचे सर्व्हिसेस अवेलेबल करतो, आणि अगदी एंडपर्यंत मटेरियल विकेपर्यंत आम्ही त्याला मदत करतो, आणि सगळं फ्री ऑफ कॉस्ट लोकांना मिळतं. आणि सेम टाईमला व्हेंडर जे आहेत, जे शेतीमध्ये काम करत होते, त्यांनाही कुठला प्लॅटफॉर्म नव्हता. जे शेतीला सर्व्हिसेस देत आहेत ते पण साधारण शेतकऱ्यासारखंच त्यांचं आहे. ठराविक लोकांबरोबर ते व्यवसाय करायचे. त्यांचा व्यवसाय डिजिटल नाही आहे, ते तुम्हाला कुठल्याच पोर्टलला मिळणार नाही, राईट. त्यांनाही कुठला मार्केटिंग सपोर्ट नाही आहे, ना फंडिंग सपोर्ट आहे, कुठला सपोर्ट नाही. मग आम्ही व्हेंडरसाठी व्हेंडर पॉलिसी बनवली. जी लोक आमच्याशी जोडले जातात त्यांना आम्ही थोडा बिझनेस ट्रिक्स कसं असलं पाहिजेत, राईट, त्यांचा व्यवसाय कसा असला पाहिजे, ते किती काम केल्यानंतर ते प्रॉफिटमध्ये येतील, ते फक्त ओळखीच्या लोकांमध्ये. ॲग्रिकल्चरमध्ये क्रेडिट सिस्टीम फार आहे,
तुम्ही तुमच्याच लोकात व्यवसाय करता, नवीन व्यवसाय मिळत नाही. मग आम्ही त्यांना टेक्निकल सपोर्ट करू लागलो, त्यांना ट्रेनिंग देऊ लागलो, त्यांना फायनान्शियल सपोर्ट करू लागलो. आम्ही काय काय व्हेंडरला इन्शुरन्स पण प्रोव्हाइड करतो. तर हा जो म्हणून आपल्याकडं काम करणाऱ्या हाताला फार स्कोप नाही, म्हणजे फार ॲप्रिशिएट होत नाही, तर आम्ही ते करू लागलो. तर हे दोन्ही फायदा होऊ लागला ह्याच्यामध्ये, फार्मरचा ॲज वेल एज. मग सर हे सगळं एकीकडे होत असताना दुसरीकडे तुम्हाला पैशाची चणचण नाही जाणवली? कारण तुम्ही म्हणालात जेव्हा तुम्ही एक्सपांड करत होता, कंपनी मोठी होते वगैरे, तर तुम्हाला कुठलाही व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणा किंवा असा कोणी फंडर वगैरे जो असा कुठला फंडिंग सपोर्ट नाही, काय नाही, तुम्हाला एडेड काही तुम्हाला ग्रँट मिळालं नाही वगैरे, मग तसं काही तुमच्या ह्या प्रक्रियेमध्ये झालं का? नाही, काय होतं बरं का की हा तर फायनान्शियल क्रायसिस पहिल्यापासूनच राहिले होते. व्यवसाय करताना आम्ही कुठलेच मोठे फंड्स घेऊन नव्हतो आलो, आमच्याकडे फायनान्शियल पार्टनर्स पण नव्हते. आम्ही जस्ट सस्टेन करत होतो, राईट, आम्ही स्केल करत नव्हतो. तर मग आम्ही जे काही आम्हाला AMCs मिळायच्या, आमचे काही हे AMCs होत्या, काही आमचे सबस्क्रिप्शन होते, त्यावर आम्ही सस्टेन करत होतो. तर ऑलवेज आम्हाला फायनान्सचा प्रॉब्लेम राहिला होता, पण माहीत नव्हतं की फायनान्स कसं उभा करायचं ते माहीत नव्हतं. जेवढं आमचं प्रॉफिट वाढेल आम्ही अजून सिस्टीम वाढवायचं, आम्ही अजून तालुका एखादा एक्स्ट्रा करायचं वगैरे. तर ते आम्हालाही थोडंसं मग 20-21ला आम्हाला थोडंसं जरा याच्यामध्ये आम्ही काही फायनान्शियल मॉडेल्स बनवले, ज्याच्यामध्ये कसा फायनान्स घ्यायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट कशा राईज करायला पाहिजेत, ह्या गोष्टी थोड्या क्लिअर झाल्या. मग सर कोविडमध्ये बाकीचे धंदे ठप्प झाले होते, तुम्हाला त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला का तुम्हाला ते तुमच्यासाठी निगेटिव्ह झालं? नाही, काय झालं बघा, मी 19ला आमचं बिफोर कोविड आमचं मॉडेल तयार झालं होतं, पण फार्मर साईडला किंवा ती वेळ म्हणतो ना आपण की फार्मरला तेवढा टेक्निकली ॲडॉप्टेशन एवढं इझी नव्हतं फार्मरसाठी, राईट. आणि आमच्यासाठी तो जो वर्ष होतं ना 20चं, जे मॉडेल तयार झालं आणि आत्ता सिस्टीम कुठलीच काम करत नाही आहे. सो त्या पिरियडमध्ये असं समजा की आम्हाला थोडा वेळ मिळाला, ज्याच्यामध्ये आमचं मेंटरिंग किंवा बाकीच्या गोष्टी आम्ही खूप चांगलं करू शकलो. आणि कुठंतरी मार्केट रेडी झालं ऑनलाईनसाठी, म्हणजे आम्हाला तसा फायदाच झाला त्या गोष्टीचा. म्हणजे ती सिच्युएशन होती ना त्याच्या, की फार्मर कुठंतरी मला अशा कंडिशन्समध्ये तो ऑनलाईन बरेच प्लॅटफॉर्म वापरू लागला, राईट. तर थोडं असं म्हणा की तो जो पिरियड होता त्याच्यानंतर जे मार्केट शिफ्ट झालं ऑफलाईन टू ऑनलाईन, त्याचा फायदा आम्हाला पण झाला त्या केसमध्ये. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमची जी कौटुंबिक आर्थिक चणचण होत, तो संघर्षाचा जो काही पटल आहे तो तुम्ही उलगडून जरा सांगू शकाल का? काय आहे बरं का, म्हणजे प्रत्येक फर्स्ट जनरेशनचा जो एंटरप्रेन्योर आहे ना, त्याला ह्या परिस्थितीमधून जावं लागतं. आता तुम्ही निवडलेलं डोमेन काय आहे आणि तुमचा कॅनव्हास किती मोठा आहे, ह्यानुसार ह्याच्या व्याख्या बदलतात किंवा तो स्पेस टाईम हे होतो त्याच्यामध्ये. तर हा सफर जो काय आहे काही वर्षाचा, त्याच्यामध्ये ऑलवेज कुटुंबाकडून सपोर्ट मिळाला. तो सपोर्ट म्हणजे की तुम्ही स्ट्रगल करताय तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत वगैरे, तर तो फार गरजेचा असतो व्यावसायिक म्हणजे ह्या टप्प्यावर. तर तो मिळत राहिला. आम्हाला माहीत होतं, क्लिअरिटी होती की आम्हाला कुठं जायचं आहे, त्याला किती वेळ लागू शकतो, राईट. म्हणजे आम्ही ऑलवेज गेन करत होतो, ते टर्म्स ऑफ मनी नसेल काही बाबतीमध्ये, पण आमचा एक्सपिरियन्स, आमची टीम वाढत होती, आमचे रिसोर्स वाढत होते. तर ही गोष्ट आमच्यासाठी ऑलवेज गेन होता. स्ट्रगल तर होता, म्हणजे फायनान्शियल क्रायसिस होते, लोक सेट होत नव्हती, मुलं यायची जायची, क्लायंटला एक्सपेक्टेशन्स मोठ्या होत्या, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण म्हणजे ही जर्नी तुम्हाला करायची असते, त्याला ऑप्शन्स नसतात त्याच्यामध्ये जर पुढं जायचं आहे तर. सो आमचं विजन क्लिअर होतं की आम्हाला साधारण 24पर्यंत कुठं जायचं आहे, 25पर्यंत कुठं जायचं आहे, आणि आम्ही ते फॉलो करत होतो. तर तुमचं ह्या सगळ्या प्रक्रियेत जाताना, बसताना, उठताना तुमच्या डोळ्यासमोर कोण रोल मॉडेल म्हणून तुम्हाला दिसायचं? नाही, आता रोल मॉडेलसाठी ना तसं बघितलं म्हणजे शालेय जीवनामध्येच आमचे रोल मॉडेलच्या बाबतीमध्ये जसं कर्मवीर अण्णांचं जे काम आहे ना, एवढं मोठं काम आहे. आणि आपले जनरली म्हणतो ना की आपली फुटप्रिंट किंवा काही गोष्टी प्रिंट होतात त्या फेजमध्ये, तर अण्णांचं काम फार माहीत होतं. तर कुठंतरी कर्मवीर अण्णांना रोल मॉडेल म्हणून पहिल्यापासूनच थोडंसं फॉलो करत होतो. आणि त्यांचंही म्हणजे त्यांचं तर फार मोठं काम आहे, आमचं फार नका एवढं काम आहे त्या कामाच्या. बट कॉज तसंच आहे की फार्मर किंवा रूरलमधले ज्यांच्यापर्यंत टेक्नॉलॉजी गेलेली नाही आहे त्यांच्यापर्यंत जावी आणि खूप चांगल्या मॉडेलमधून जावी, असं जनरल नाही आहे. मग ते कुठंतरी त्यांना रोल मॉडेल म्हणायला हरकत नाही, त्यांचा फार प्रभाव आहे म्हणजे रयतमध्ये शिक्षण घेतल्यामुळे. निश्चित. आणि सर या व्यतिरिक्त तरुणांना तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छित आहात की ज्यांना बेसिकली नोकरीला पर्याय म्हणून व्यवसाय बघावं, तर त्याच्यासाठी त्यांनी हे सगळं कसं समजून घ्यावं आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांची मनाची तयारी कशी करावी? नाही, आता ह्यामध्ये ना जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस एक स्टार्टअपचा विचार किंवा एखादी नवीन गोष्ट सुरू करण्याचा विचार ज्यावेळेस मनामध्ये येतो आहे,
तर हे सीड तुम्ही जपायला हवं. हे एक शॉर्ट जर्नी नाही आहे, ही मोठी जर्नी आहे, पण अपॉर्च्युनिटी खूप आहे. इंडिया असा कंट्री आहे की जिथं खूप मोठं मार्केट पोटेन्शियल आहे. स्टार्टअपला जर आत्ताच्या घडीमध्ये, आत्ताच्या वेळेमध्ये खूप चांगले प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, खूप सारी इन्फॉर्मेशन ओपन आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की मी व्यावसायिक किंवा स्टार्टअप मला सुरू करायचं आहे, तर डोमेन आयडेंटिफाय करा, जे डोमेन तुम्हाला रिलेट करेल, ज्यामध्ये तुम्हाला काम करायचा खूप सारा एनर्जी त्यामध्ये असेल. आणि हा स्ट्रगलचा जो पार्ट आहे ना, तो प्रत्येक बिझनेसमध्ये आहे, एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये पण असतो. त्यामुळं यू शूड गो अहेड. जर तुमच्याकडे काही आयडियाज आहेत तर आता खूप चांगलं वातावरण आहे. स्टेट आहे, नॅशनल स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, बऱ्याच स्कीम्स त्यामध्ये काम करत आहेत. आणि आता इंडस्ट्रीमध्ये स्टार्टअप्सला, नवीन उद्योजकाला, नवीन आयडियाजला खूप ॲक्सेप्टन्स आहे, राईट. फंडिंग राईज करणं पण नवीन लोकांसाठी फार अवघड नाही आहे. त्यामुळं तुम्ही जपा ती गोष्ट. आणि शक्यतो इन्क्युबेशन्स असतील, वेगवेगळे इन्क्युबेशन्स प्रत्येक ठिकाणी आहेत. रयतचे इन्क्युबेशन्स आहेत, पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये, सातारमध्ये पण आहेत. तर तुम्ही त्यांना कनेक्ट व्हा. हे अजून चांगली गोष्ट आहे. त्यातून तुम्हाला मेंटर्स मिळतील, तुम्हाला पुढं जाण्याचे बिझनेस आयडेंटिफाय करणं, प्रोडक्ट आयडेंटिफाय करणं, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी तिथून मिळून जातील. तर माझं मत आहे की हा थोडा इंटेलिजन्स, बराचसाच इमोशनल आणि खूप सारा डिझायर. सुरुवातीला डिझायर असतात की मला हे का करायचं आहे किंवा मला हे केल्यानंतर काय मिळेल. तर तो डिझायर ठेवून, तुम्ही अलाइव्ह ठेवून ती गोष्ट जर ठेवली तर मे बी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या आयडियाज स्टार्टअपमध्ये कन्वर्ट करता येतील. खूप खूप धन्यवाद शरदजी. तर प्रेक्षक हो, हे होते शरदजी की ज्यांनी यांच्या स्वयंप्रेरणेतून गेल्या 10 वर्षामध्ये, 12 वर्षामध्ये त्यांचा जो व्यक्तिगत जो प्रवास जो झालेला आहे, की जो शून्यातून एका यशस्वी उद्योजकाच्या दिशेने त्यांची आता जी आगेकूच चालू आहे, तर तिला प्रेरणास्थानी ठेवून तुम्हाला कुठलेही प्रश्न, कुठलाही असे काही हे आले, म्हणजे असे क्वेरी एरिया जर आले, उपस्थित झाले, तर निश्चितपणे तुम्ही आम्हाला आमच्या कॅम्पसमध्ये येऊन CII केंद्रामध्ये तिथले जे काही मार्गदर्शक आहेत तर त्यांना येऊन याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. CII या केंद्रामार्फत हा आजचा पहिल्या पुष्पाचा कार्यक्रम इथं संपतो असं मी जाहीर करतो. धन्यवाद.